हॉटेल आहे, इथे आपण रूम बुक केली आहे फर्स्ट फ्लोअरला. इथून असलेलं डिस्टन्स पोस्ट ऑफिस, बस स्टँड, मिशन हॉस्पिटल, चर्च, गव्हर्नमेंट टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर हे सगळं इथून जवळ आहे. इथून त्या टॅक्सी स्टँड आहे, इथून तुम्हाला लेहसाठी वगैरे टॅक्सी मिळतात. इथून आता पलीकडे गेल्यानंतर मॉल रोड आहे. आपण आपल्या रूम पासून मॉल रोडकडे चाललोय. समोर हे जे पाहत आहे ते मनालीचं बस स्टँड आहे. इथे तुम्हाला जे जवळच्या सिटीज आहेत तिकडे जाण्यासाठी बस मिळतील. आणि हा मॉल रोड आहे. इज इट मॉल रोड? आपण बस स्टँडवर आलतोय. आपल्याला परवाची शिमला जाणारी बस विचारायची. बस स्टँड आहे. मनाली टू कुल्लू. सुपर डिलक्स बस. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी मनालीचं बस स्टँड आहे. आपण इथे बस विचारली. आपण डायरेक्ट शिमलाला रोड वाहून वगैरे गेल्यामुळे बस नाही आहे. आपल्याला जे कुल्लू आहे त्या कुल्लूला जाऊन नंतर बस पकडावं लागेल कुल्लूहून शिमलासाठी. हे मॉल रोडवरती दुर्गा माता मंदिर आहे. येथे आपण आता दर्शन केलं आहे. आपण आता इकडे जातोय वरती, जिथे की माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयींचा पुतळा आहे. पावसामुळे जी ट्रॅजेडी झाली होती त्याच्यामुळे ह्या रोडला आता गर्दी नाही आहे आणि जास्त करून पर्यटक पण नाही आले तिकडे, कारण कुल्लू आणि मनालीला पावसामुळे खूप हानी झाली आहे. जो मॉल रोड आहे त्या मॉल रोडवरती तुम्ही कपडे तसेच चप्पल वगैरे घेऊ शकता. ते ज्यूस वगैरे आईस्क्रीम वगैरे खाऊ शकता. इमिटेशन ज्वेलरी वगैरे पण आहे ते. चल इकडे वरती एक रोड जातो. इथेच या मॉल रोडला जे दुकान आहे मनी एक्सचेंज वगैरे इथेच आहे. तुम्ही प्रीपेड टॅक्सी बुक करू शकता. रोहतांग पास, अटल टनल, सिसु काय हमता व्हॅली, नगर, कुल्लू, मनाली. इथे टॅक्सी स्टँड आहे. मनी करणे गेला पण तुम्ही इथून टॅक्सी घेऊ शकता. संध्याकाळचे 9 वाजले. सध्या आपण जो मॉल रोड आहे तिथे वरती आहोत. इथून जे खायबर फॅमिली रेस्टॉरंट आहे येथे जात आहोत आपण. आज आपण मनालीचे जे लोकल साईटसिंग आहे ते करणार आहोत. काल आपण सकाळी 11 वाजता जिस्पाहून निघालो होतो आणि संध्याकाळी 4 वाजता मनाली ते पोहोचलो. मनाली ते रूम केली. काल लोकलचं मार्केट बघून जे दुर्गा माता मंदिर आहे तेथे दर्शन करून रात्री जेवण करून आराम केला होता. आता 12:15 वाजलेत. आज आपण जे हेडंबा देवी मंदिर आहे ते आणि वशिष्ठ टेम्पल आहे ते पाहणार आहोत. तसेच लोकलचं जे काय पाहण्यासारखं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत आणि उद्या आपण इथून शिमला इकडे जाणार आहोत. हा मॉल रोड आहे. 12:30 वाजले तरी पण खूप लोक नाही आहेत. थोडा थोडा रिमझिम पाऊस पडत आहे बारीक.
जो मॉल रोड आहे त्या मॉल रोडून इकडे एक रस्ता जातो आणि ह्या साईडला एक रस्ता जातो. हा जो सरळ इकडे रस्ता जातो तो हडिंबादेवी टेम्पलला जातो. आपण आता तिकडे दर्शनासाठी जात आहोत. वाटेत जिथे हॉटेल भेटेल तिथे नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर मग देवीचं दर्शन करणार आहोत. जो मॉल रोड आहे मॉल रोडवरून वरती मंदिराकडे जाताना पूर्ण चढा रस्ता आहे. जे हडिमन टेम्पल आहे. आता इथून लेफ्ट मारल्यानंतर एक जे ऑनलाईन गुगल मॅप आहे त्यावरती 600 ते 700 मीटर दाखवते, परंतु ते जे बोर्ड लावला आहे त्याच्यावरती येथून अजून 1.5 किलोमीटर मंदिर दाखवते. मे बी वाहनासाठी जाताना 1.5 किलोमीटर असेल, चालत जायला 600 ते 700 मीटर असेल रस्ता असेल आतमध्ये. पाहूत आपण. तुम्ही जर 4 व्हीलर घेऊन आला असाल तर ह्या रोडनं वरती येतं इकडे आणि चालत जाण्यासाठी इथून तुम्हाला मधूनच पायऱ्या आहेत. उचलून ठेवा साईडला, उतरा उचलून ठेवा साईडला. वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. वरती जाताना तुम्हाला हे उंच उंच झाडे पाहायला मिळतील. पायऱ्या चढताना थोडासा दम लागत असेल तर थोड्या वेळ थांबून नंतर तुम्ही चालायला सुरुवात करा. देवस्थान प्राचीन रक्षा करे. इथं समोर मंदिर आहे. अस्त्र जे होतं ते यांनी वापरलं घटोत्कचाने. आता वैजयंती अस्त्राने त्याचा पराभव केला कर्णाचा. त्याच्यामुळे पांडव वाचले खरं त्या युद्धात. ते घटोत्कचचं स्थान तिकडे आहे आणि त्याच्यामुळे ती रागवली की पांडव तिला स्वर्गात नाही घेऊन गेले का, ती राक्षस आहे, जन्माने राक्षस आहे. म्हणून इथे आतमध्ये जी शिळा आहे त्या शिळ्यापासून तिने तपश्चर्या केली आणि तिचं रूपांतर देवीत झालं. त्यामुळे इकडचे लोक त्याला हिडिंबा माता म्हणतात, आपल्याकडे नाही म्हणत. म्हणजे महालक्ष्मीचं रूप आहे. मागे जे तुम्हाला वन दिसतंय याला डोंगरी वन म्हणतात, कारण या भागाचं नाव आहे डुंगरी. हे डुंगरीचं वन आहे. आणि तुम्ही रोजाचा पिक्चर बघितला असेल तर रोजा पिक्चरमध्ये जेव्हा ते हनीमूनला येतात त्या मधू नाही का काश्मीर के देवता म्हणून नारळ फोडते आणि तिच्या मागे अरविंद स्वामी येतो तिला सकाळी हॉटेलमधनं शोधत. ते त्या गेटपाशी, ज्या गेटपासून आपण आलो आणि तिकडनं अरविंद स्वामीला किडनॅप केलं जातं. तर ती शूटिंग इकडे झाली. थँक्यू. हे डोंगरी वन आहे. इथे जे जानवर आहेत त्याचे इथे शिंग वगैरे लावले गेले आहेत. मंदिर आहे. मंदिर पूर्ण लाकडापासून बनवलं गेलं आहे. हे लाकड तुम्ही पाहू शकता. वरती डिझाईन केलं आहे. खूप जुनं मंदिर आहे. तर या मंदिराविषयी आपल्याला थोडीशी माहिती सांगत आहेत. हे जे मंदिर आहे हडिंबादेवी माताचं मंदिर आहे. हे सुमारे 450 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता हे मंदिराची पूर्ण नीव ही लाकडामध्ये बांधलेली आहे. तर हडिंबादेवी ही भीमाची बायको होती आणि ह्या दोघांचा मुलगा होता घटोत्कच. ज्यावेळेस युद्धामध्ये घटोत्कचची गरज होती त्यावेळेस भीमानं त्याचं आव्हान केलं होतं आणि कर्णाला त्याची जी अमोघ शक्ती आहे ती अमोघ शक्ती घटोत्कचवर वापरायला श्रीकृष्णानं भाग पाडलेलं होतं.
तर त्यामध्ये घटोत्कचचं वीरमरण झालेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता समोर ते घटोत्कचचं मंदिर आहे छोटंसं. तर आतमध्ये मंदिरामध्ये गेलं तर तुम्हाला एक शिळा दिसेल. ते शिळ्याचंच रूपांतर म्हणजे ते हडिंबा माताचं मंदिर आहे ते. ही अशी इथली आख्यायिका आहे. थँक्यू सर. मंदिरावर जे पूर्ण आहे ते पूर्ण लाकड आहे, लाकडाचं मंदिर आहे पूर्ण. हा मंदिर परिसर आहे. हे जे वन दिसतंय त्याला डुंगरी वन विभाग म्हणतात. असंच एक मोठी शिला आतमध्ये आहे आणि त्याच्या खालती जी हडिंबा देवी आहे तिचं मंदिर आहे. मंदिर म्हणजे एक पितळची मूर्ती आहे आणि त्याची पुढे पदपावलं आहेत, त्याचीच पूजा केली जाते. जसे जनावरांची शिंग पलीकडे लावलेत प्राण्यांची, तशीच येथे पण लावलेली आहेत. साठी एक रस्ता आहे. आपण ह्या साईडने आलो होतो इकडून. हे जे हडिंबा देवी मंदिर आहे त्याची माहिती दिली गेली आहे. हे सगळे उंच उंच देवदार वृक्ष आहेत. सर्वात उंच वृक्षामध्ये याची गणना होते. हे जवळजवळ या हाईटला पोचतात. जे हेडंब मंदिर आहे त्याच्याच साईडला हे वीर घटोत्कचचं स्थळ आहे. हा मंदिराचा परिसर आहे. इथेच प्यायच्या पाण्याची वगैरे व्यवस्था आहे. बसण्यासाठी पण बाग टाकले गेले आहेत सगळीकडे. आपण येताना पलीकडच्या रस्त्याने आलो होतो. आता आपण इकडे खालती उतरताना जो मेन मार्ग आहे जिकडून की गाड्या वगैरे खालती सोडतात आणि तिथून आपल्याला चालत यावं लागते, त्या रस्त्याने आपण आता खालती जातो आहे. इकडे जाण्यासाठी पण पायऱ्या केल्या गेल्या आहेत. जी बियास नदी होती त्या बियास नदीने जी काय फ्लड सिच्युएशन आणली होती मनाली आणि कुल्लूमध्ये, त्यामुळे इकडे पर्यटक सध्या कमी आहेत. त्याच्यामुळे ते मंदिरामध्ये वगैरे दर्शन लगेच झाले, नाहीतर इथे दर्शनासाठी पण लाईन लावून जावं लागते. इथे खालती पार्किंग एरिया आहे. तुम्ही जर कारने वगैरे येत असाल तर इथपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि इथपासून मंदिरापर्यंत म्हणजे एक 100-1 मीटर तुम्हाला पायऱ्या चढाव्या लागतील. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळ पोहोचताय. इथे हा लास्टचा पार्किंग एरिया आहे. वनविहार डुंगरी. आहे लाईट व्हेकलसाठी, म्हणजे जे छोटे 4 चाकी वाहन आहेत त्यासाठी. इकडे साऊथ इंडियन रेस्टॉरंट पण आहे. इडली डोसा वगैरे ते मिळतो. तसेच बाकी जे मोस्टली दुकानं आहेत ते पर्यटक भाविक नसल्यामुळे सगळे बंद आहेत. इथे पार्किंग एरियामध्ये इथे ज्यूस सेंटर आहे. इथे तुम्ही ज्यूस वगैरे पण घेऊ शकता. हा जो मंदिर परिसर आहे या मंदिर परिसरामध्ये राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
ते जो आपण मंदिराचा रोड आहे चालण्यासाठी, येथे एक जगदंब द मराठा म्हणून दुकान आहे. मराठी माणसाचं आहे, अजित शिंदे म्हणून. येथे त्यांचं दुकान आहे, येथे तुम्ही सामान घेऊ शकता, परंतु सध्या हे बंद आहे. तुम्ही जर रेंट वगैरे गाडी घेतली असेल तर रेंटवरती, तर काही काही वेळेस तुम्हाला जे टॅक्सीवाले आहेत ते येथे सोडतात. मग येथून तुम्हाला आतमध्ये जावे लागते, जे की एक येथून अर्धा किलोमीटर दूर आहे. येथे रस्ता उतरताना तुम्हाला खालती मसाजवाले पण भेटतील, जे की तुमचा नंबर वगैरे घेऊन हॉटेलवरती येऊन पण मसाज वगैरे करू शकतात. तुम्हाला जर मसाज करायची असेल तर तुम्ही त्याला नंबर देऊन हॉटेलवर बोलून मसाज करून घेऊ शकता. हिमाचल टुरिझमचे हट्स आहेत पाठीमागे, त्याचे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्याचे हे अशा टाईपचे इकडे प्रवेशद्वार आहेत, त्याच्यावरती लिहिलं आहे आदर्श गाव ओल्ड मनाली कुल्लू. कुल्लू इकडचा जिल्हा आहे. तुम्हाला हे जे मनाली आहे, इकडे तुम्हाला जे आयुर्वेदिक स्पा वगैरे त्याचे जे शॉप आहेत ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. हे पोस्ट ऑफिस आहे आणि हा सरळ बस स्टँडला जाणारा रस्ता आहे, जो की मॉल रोडच्या साईडला बस स्टँड आहे. त्याच्या इथे ते भीम वैष्णव धाबा ब्रेकफास्ट लंच डिनर म्हणून एक धाबा आहे. इथे तुम्हाला 80 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण दिले जाते. त्यामध्ये तुम्ही राईस, रोटी, भाजी वगैरे जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत पूर्ण खाऊ शकता 80 रुपयाला, आणि टेस्ट पण खूप छान आहे. या साईडने चालत आलो, समोर वाटते BS मध्ये आहे. येथे जे हा बोर्ड आहे, त्या बोर्ड बसून राईट साईडला इकडे रस्ता आहे वर जाण्यासाठी, जिकडे वशिष्ठ टेम्पल आहे. आपण एक 20 मिनिटामध्ये जो मॉल रोड आहे तिथून चालत येतपर्यंत आलो आहोत. आता आपण येथून जे वरचं वशिष्ठ टेम्पल आहे तिकडे जातो आहे. समोर तुम्ही BS नदी पाहताय, ज्याच्यामुळे जे कुल्लू आणि जे हे मनाली आहे तिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली होती 7-8 दिवसापूर्वी. परंतु आता पाऊस कमी झाल्यामुळे नदीचे पाणीही कमी झालेलं आहे, आणि जो पूर परिस्थितीमुळे जे सगळं विस्कळीत झालं होतं जनजीवन, ते पण आता पूर्ववत होत आहे. जे आपल्याकडे पेर विकायला येतात त्याची ही झाडे आहेत पेरची. पार्किंग एरिया आहे, येथे गाडी पार्किंगला जाते, आणि जे वशिष्ठ टेम्पल आहे त्याची ते पार्किंग आहे. त्याच्यापुढे गाडी घेऊन जायला अलाउड नाही आहे. इथून एक आता 5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. हे वशिष्ठवरती मंदिर आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर गरम पाण्याचा कुंड आहे. इथे चप्पल स्टँड आहे. इकडे वरती राम मंदिर आहे. आता पण कुंडामध्ये फोटो काढायला अलाउड नाही, आपण आता आतमध्ये कुंडाकडे जाऊ. हे वशिष्ठ मंदिर आहे. समोरून इथून वशिष्ठांच्या मंदिराकडे जाता येते. परत मंदिरामध्ये एंट्री बंद आहे, बाहेरून दर्शन घ्यावं लागते सध्या. जास्त करून भाविक नसल्या कारणामुळे येथे मंदिर सगळे बंद आहेत. मंदिरामध्ये कोणी नाही आहे. या वशिष्ठ ऋषी मंदिराच्या साईडलाच इथून वर त्यानंतर इथे राम मंदिर आहे. हे जे पुढचं मंदिर आहे ते आत्ता बांधलं गेलं आहे 1993ला, परंतु हे जे मूळ मंदिर आहे
ते मूळ मंदिर 4000 वर्ष पूर्व जुनं आहे असं बोललं जातं. असं त्यावरती तिथे एक बोर्ड आहे, त्या बोर्डवरती लिहिलं पण गेलं की हे मंदिर 4000 वर्ष पूर्वीचं जुनं आहे. दगडी चौतऱ्यावरती हे मंदिर बांधलं गेलं आहे. आणि हे जे वुडनचं डिझाईन वगैरे आहे ते आत्ता केलं गेलं आहे. खूप छान प्रकारे लाकडामध्ये कोरून तयार केले गेले आहे. अशा प्रकारची मंदिरे हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात, जिथे की लाकडाची कलाकुसर अतिशय चांगल्या दर्जाची आहे आणि अतिशय सुंदर अशी आहे. ते हे वैशिष्ट्य मंदिर आहे. तिथे वरती श्रीराम मंदिर आहे आणि हे शिव मंदिर आहे. असे एकूण 3 मंदिरे येथे आहेत. आता इथून आपण खालती गावामध्ये म्हणजे मॉल रोडला जात आहोत. जे मंदिर आहेत त्या मंदिराकडे येताना दोन्ही साईडला दुकाने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये हॉटेल्स, इमिटेशन ज्वेलरी वगैरे आणि छोटी छोटी चहाची वगैरे दुकानं आहेत. तसेच कपडे, लोकल कपडे, बॅग्स वगैरे असे खूप लहान मोठे दुकाने ते आपल्याला पाहायला मिळतील. सध्या जास्त पर्यटक असल्यामुळे ते पण बंदच आहे. एक जर्मन बेकरी आहे, त्याच्या साईडला SBIचं ATM पण इथं आहे. मंदिर पाहून आता आपण बस इन्क्वायरीसाठी आपण बस स्टँडला आलो आहोत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद. सकाळचे